नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज बघा जी की ठाणे महानगरपालिका भरती 2025 साठी बघा जी की मित्रांनो TCS पॅटर्ननुसार बघा गणित व बुद्धिमत्तेची या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी आज कव्हर करत आहोत। बघा या ठिकाणी बघा आपला आजचा हा भाग आहे बघा 3ऱ्या क्रमांकाचा। मागील तुम्ही दोन या ठिकाणी बघा भाग अभ्यासले नसाल बघा, अवश्य बघा ते दोनही भाग तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या। आणि महत्त्वाची बात म्हणजे काय तर बघा मित्रांनो, या आपल्या महानगरपालिकेमध्ये बघा जवळपास तब्बल किती तर 1773 पदाची मित्रांनो बघा या ठिकाणी मेगा पदभरती निघालेली आहे। तुम्ही अद्याप अप्लाय केलं नसेल अवश्य करून घ्या। बघा 2 सप्टेंबर बघा हे मित्रांनो बघा जी डेट आहे बघा मित्रांनो ही आपली शेवटची डेट असणार आहे। म्हणून बघा लवकरात लवकर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलं नसेल अवश्य अप्लाय देखील करून घ्या। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी एक लागण्याची बघा एक मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला बघा मित्रांनो या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेनं या ठिकाणी करून दिलेली आहे। ओके, म्हणून बघा या ठिकाणी एक तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं बघा एक स्वप्न या ठिकाणी बघा साकार करण्यासाठी एक थोडीशी बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या मित्रांनो या ठिकाणी माध्यमातून एक धडपड या ठिकाणी करत आहोत। ओके, तर महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बघा आपला हा संपूर्ण जो आजचा काही भाग आहे बघा शेवटपर्यंत तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा काय म्हणतो तर 101 प्लस 102 प्लस 103 प्लस 104 पुन्हा प्लस डॅश 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 प्लस 200 बघा मित्रांनो या सर्व बघा 101 ते बघा 200 मित्रांनो बघा या सर्व बघा अंकांच्या ठिकाणी बेरीज आपल्याला करायची आहे। तर TCSचा बघा मोस्ट PYQ प्रश्नांचा मित्रांनो बघा या ठिकाणी आपला हा आहे। तर बघा या ठिकाणी प्रश्नाचा आपण योग्य आन्सर कसल्याही प्रकारचा सूत्राचा वापर न करता एकदम शॉर्ट ट्रिकनुसार कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकतो। तर बघा या ठिकाणी प्रश्नाचा योग्य आन्सर काढण्यासाठी बघा पहिलं काय करा तर हा जो पहिला मित्रांनो अंक आहे बघा 101 या ठिकाणी जशास तसा 101 घ्या। 101 पुन्हा या ठिकाणी काय म्हणले बेरीज आपल्याला करायची आहे म्हणून या ठिकाणी बघा बेरजं चिन्ह आणि शेवटचा अंक कोणता 200। ओके, हे 200 घ्या। आता बघा याच्या छेदामध्ये घ्या एकूण 2 कसं काय घेते तर बघा वरी आपण 2 अंकाच्या ठिकाणी बेरीज केली म्हणून छेदामध्ये 2 आणि याच्या गुणाकारामध्ये घ्या बघा एकूण 100। कारण मित्रांनो बघा या 101 पासून तर 200 पर्यंत टोटल मित्रांनो किती या ठिकाणी बघा तर 100 या ठिकाणी अंक आहेत म्हणून बघा याच्या गुणाकार त्या ठिकाणी 100 घ्या। ओके, आता करा याचा गुणाकार सरळ बे 1 बे बे 5 10 आणि हा 0 इथं। ओके, आता 101 प्लस जर 200 केलं झालं किती बघा 301 या ठिकाणी झालं आणि गुणाकारात करा 50। ओके, आता सरळ 50 1 50ला सरळ बघा 50 घेऊन टाका, जिथलं 0 मित्रांनो या ठिकाणी भाग जात नाही सरळ कॅन्सल करा, असू द्या घेतलं नाही तरी जमून जाईल। मग पुन्हा सरळ 50 जर केलं तर होते ती बघा 150 म्हणजे किती बघा जी की 150 म्हणजे किती बघा 15050 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। बघा जी की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। बघा एकदम बघा कसल्याही स्वरूपाचा या ठिकाणी सूत्राचा वापर न करता आपण बघा एकदम सोप्या मित्रांनो बघा सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी तुम्हाला सर्व काही प्रश्न एक्सप्लेन करून दाखवत आहोत। म्हणून बघा तुम्हाला शक्यतो व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा नसेल अवश्य सबस्क्राईब देखील बघा या ठिकाणी आपल्या चॅनलला मित्रांनो करूया। ओके, पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतो तर दर साल दर शेकडा 10% दराने 400 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा TCSचा मोस्ट PYQ प्रश्न या ठिकाणी असणार आहे म्हणून बघा काय करा आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। ओके, तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपण प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो काय म्हणले बघा मित्रांनो एकूण किती बघा 10% दराने 400 रुपये मित्रांनो या ठिकाणी आहेत। बघा मुद्दल किती 400 रुपये आहे, हे सरळ 400 घेऊन टाका जसे आज तसे हे 400। आता गुणाकारात मित्रांनो याच्या काय करा हे जे मित्रांनो बघा काय एकूण किती या ठिकाणी 10% आहे ना, हे सरळ सरळ बघा हे 10% बघा किती तर 10% म्हणले बघा किती 10% दर या ठिकाणी म्हणले। ओके, 10% दराने म्हणले ना मग काय बघा ही जी आपली 400 रुपये रक्कम आहे बघा ही किती तर बघा 100% आहे आणि बघा किती तर 10% दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ या ठिकाणी किती होते ओके चक्रवाढ व्याज बघा। ओके बघा तर काय या आता 100 मध्ये जर आपण समजा हे जर 10 प्लस केले हे 10% व्याज तर झाले किती बघा 110 सरळ आता याच्या गुणाकारामध्ये घ्या हे वरी 110% आणि टक्क्यांच्या खाली मात्र 100% घ्यायला कधीही तुम्ही विसरू नका। हे 1 वर्षाचं आणि हे झालं बघा दुसऱ्या वर्षाचं। ओके 2 वर्षाचं म्हणजे ना त्यामुळे आपण ठिकाणी बघा 2 वर्षाचं घेऊन टाकलं। ओके मग आता
हे 2 शून्य कॅन्सल करा, वरचे 2 शून्य कॅन्सल, पुन्हा हे 2 शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल करा. ओके, आता 11 4 झाले किती बघा 44 आणि गुणाकारात हे छेद हे गुणाकारातले 11 सरळ सरळ घेऊन टाका. ओके, आता 11 4 44, हातच्या आले 4 खाली घेतल्या 4. आता पुन्हा 11 4 44 हे 4 झाले किती बघा जे की 48 बघा, जे की मित्रांनो 484 या ठिकाणी आलेलं आहे. परंतु बघा हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं शेवटचं आन्सर नाही. तर आता बघा आपल्याला याचं शेवटचं आन्सर काढण्यासाठी या 484मधून जर आपण जर हे 400 रुपये जर मायनस केले, वजा केले, तर किती भेटतात बघा जे की 84 रुपये बघा, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा. ओके, लक्षामध्ये असू द्या. बघा पुढचा बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो. तर बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक तिसऱ्या पाहण्या अगोदर एक महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या भरतीसाठी बघा एक आम्ही जवळपास 5000 प्लस प्रश्नांचा GK-GS बघा, GK-GS प्लस मराठी ग्रामर बघा, प्लस मराठी ग्रामर. ओके, बघा लक्षात असू द्या, प्लस मराठी ग्रामर. ओके, यासोबत प्लस करंट अफेअर्स बघा मित्रांनो, प्लस करंट अफेअर्सचा मित्रांनो या ठिकाणी एक आपण महाढोकळा या ठिकाणी बघा एक क्रिएट करून मित्रांनो बघा लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही आपला हा ढोकळा जर तुम्ही अद्याप बाय केला नसेल, अवश्य बाय करा, कारण TCSचे मोस्ट PYQ मित्रांनो या ठिकाणी भाग प्रश्न संच या ठिकाणी आपण बघा कव्हर केलेले आहेत, म्हणून अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी बघा 74 14 9307 हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे GPay करा आणि बघा आपल्या मित्रांनो या नंबरला बघा तुम्ही स्क्रीनशॉट बघा तुम्ही टाकून टाका. अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाढोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, 74 14 93 07 बघा हा मित्रांनो या ठिकाणी क्रमांक आहे बघा, लक्षामध्ये असू द्या बघा. ओके, आत्ताच्या आता पे करून स्क्रीनशॉट पाठवून टाका मित्रांनो. बघा TCSचे मोस्ट PYQ प्रश्न या ठिकाणी आपण या महाढोकळ्यामध्ये या ठिकाणी बघा समाविष्ट केलेले आहेत, म्हणून बघा वेळ करू नका बघा मित्रांनो. ओके, आत्ताच्या आता बाय करा आणि बघा लगेच तुम्ही या ठिकाणी बघा अभ्यासाला सुरुवात करा. ओके, प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय म्हणतो. तर बघा एक मोटार 100 मीटर अंतर 6 सेकंदामध्ये कापते, तर तिचा ताशी वेग किती असेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रकारच्या प्रश्नाचं राईट आन्सर आपण कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकतो. तर सरळ सरळ बघा काय करूया, सरळ कसलाही सूत्राचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा नाही. सरळ हे 100 मीटर हे घ्या जसे तसं, आणि आता बघा छेदामध्ये घ्या हे 6 आणि याच्या गुणाकारामध्ये घ्या 18/5. ओके, 18/5 18/5 मित्रांनो या ठिकाणी आपण सूत्रानुसार घेतलेलं आहे. ओके, सूत्रानुसार लक्षामध्ये असू द्या बघा सर्वांच्या. ओके, पुढे आता काय म्हणतो बघा, तर सरळ सरळ 6 1 6 6 3 18 5 1 5 5 2 10 आणि हा 0 इथं 20 गुणाकारात 3 जर केलं 20 3 बघा 60 मित्रांनो किती, तर 60 किलोमीटर बघा मित्रांनो ताशी वेग या ठिकाणी मोटारचा मित्रांनो बघा वेग असणार आहे बघा, जे की क्रमांक क बघा 60 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, लक्षामध्ये असू द्या. एका गावात 4000 पुरुष आणि 3000 स्त्री आहेत, एकूण 40% लोक निरक्षर असतील तर साक्षऱ्यांची संख्या किती, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकदम मित्रांनो बघा सोप्या ट्रिकनुसार आपण प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो. TCSचा मोस्ट PYQ प्रश्न हा आहे. ओके, एका गावामध्ये बघा पुरुष किती 4000 आहेत, 4000 पुरुष आणि स्त्री किती बघा 3000 आहेत. जर आपण 4000 प्लस जर या ठिकाणी 3000 केलं बघा झाले किती टोटल 7000 बघा झाले. ओके, हे 7000 घ्या. ओके, या 7000 बघा मित्रांनो टोटल गावाच्या लोकसंख्येपैकी किती 40% लोक या ठिकाणी बघा निरक्षर आहेत. ओके, तर आता टोटल 7000 म्हणजे किती, हे 100% लोक आहेत. तर या 100% लोकांपैकी जर हे 40% जर लोक निरक्षर असतील तर बघा 60% लोक मित्रांनो या ठिकाणी साक्षर आहेत. परंतु 60% लोक म्हणजे किती लोक आहेत एवढं आपल्याला काढायचं आहे, म्हणून काय करा सरळ आता या ठिकाणी आलं प्रश्नाचं नाही याचा करा आता आडवा गुणाकार. ओके, या 700चा या 400ची करा. ओके, हे 7000 गुणाकारात हे घ्या 40% आणि याच्या गुणाकारामध्ये आलं हे 100. ओके, आता सरळ 2 शून्य कॅन्सल, सरळ 2 शून्य कॅन्सल. आता 7 चोक 28 आणि बघा समोरचा हा 1 0 हा 1 0 बघा जसे तसा घ्या म्हणजे किती
2800 लोक मित्रांनो या ठिकाणी काय तर बघा निरक्षर आहेत. तर साक्षर लोकांची या ठिकाणी बघा आपल्याला संख्या करण्यासाठी या 7000मधून हे 2800 मायनस करावे लागतील. सरळ जर बघा आता जर आपण 7000मधून जर 2800 मायनस केलं भेटतं किती? सरळ 0तून 0 गेलं 0, 0तून 0 गेलं 0, पुन्हा या ठिकाणी 0तून 8 जात नाही, इथला या 7मधला किती घेतला 10, 10तून जर 8 गेले उरलं किती 2, आणि या ठिकाणी उरले 6, पुन्हा 6तून 2 गेले बघा उरलं किती 4, म्हणजे किती बघा जवळपास 4200 बघा मित्रांनो या ठिकाणी त्या गावामध्ये साक्षर लोकांची संख्या बघा जी की क्रमांक 42 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्या एवढ्या मित्रांनो सोप्या ट्रिकनुसार तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवर कोणत्याही यूट्यूब चॅनलवर बघा तुम्हाला शिकायला या ठिकाणी भेटत नाही, म्हणून बघा पहिलं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो त्याला प्रेस करायला या ठिकाणी तुम्ही विसरू नका. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 5 कशा स्वरूपाचा आहे. तर बघा एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असावे लागतील? TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे. या ठिकाणी बघा प्रश्नाचे योग्य आन्सर काढण्यासाठी सरळ 15 गुणाकारात 8 करा, या ठिकाणी साईडला करतो 15 गुणाकारात 8 आणि छेदामध्ये हे घ्या 6. आता जर आपण केलं 3 दोन्ही 6, 3 5 15, बे 1 बे, बे चोक 8 झाले किती बघा 5 चोक 20. सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी किती जे की 20 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. एकदम मित्रांनो ट्रिकनुसार या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांचे योग्य आन्सर सांगणार आहोत. ओके, पुढे 6 800 रुपये किमतीची एक खुर्ची 15% नफ्याने विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती? सरळ 800 रुपयाची मित्रांनो किमतीची मित्रांनो बघा ती खुर्ची आहे. ओके, पुन्हा त्या खुर्चीवर मित्रांनो 15% जर नफ्याने आपण जर ती खुर्ची विकली तर टोटल त्या बघा खुर्चीची एकूण विक्री किंमत किती? या प्रकारचा प्रश्न आहे. सरळ हे 800 रुपये घ्या. हे 800 रुपये म्हणजे काय तर 100% रक्कम आहे बरं, 100% रक्कम. हे 100% रक्कम असताना देखील मित्रांनो ग्राहक या दुकानदारांना काय केलं 15% नफा, म्हणजे काय या 100वरील त्यानं 15 रुपये जास्त घेतले, म्हणजे किती बघा या 100मध्ये त्यानं 15% जर जास्त केलं तर झाले किती बघा टोटल 115. सरळ बघा हे 115 याच्या छेदामध्ये घ्या. आता करा याचा गुणाकार. ओके, सरळ हे 800 गुणाकारात हे 115 छेदामध्ये आले 100. ओके, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, पुन्हा 8 पंचे 40, 40ला 0 हातच्या आले 4, पुन्हा 8 1 8, 8 आणि 1 9, पुन्हा 8 1 8 म्हणजे किती बघा जी की 890. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर सॉरी बघा 8 1 8 सॉरी थोडंसं चुकलं बघा या ठिकाणी. हां आता 8 पंचे 40, 40ला 0 हातच्या आले 4, पुन्हा या ठिकाणी 8 1 8, 8 प्लस जर आपण या ठिकाणी जर 4 केलं झाले किती 12, पुन्हा या ठिकाणी हातच्याला 1 आलं, पुन्हा 8 आणि 1 8, 8 1 8, पुन्हा हाताचा 1 म्हणजे किती 9, म्हणजे किती बघा 920 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 7वा प्रश्न कशा लेवलचा आहे बघा. 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर नापास विद्यार्थी किती? TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे बघा मित्रांनो. किती? 120 मुलं आहेत मित्रांनो. सरळ हे 120 मुलं, या 120 मुलांपैकी किती तर 65% मुलं नापास झालीत मित्रांनो. तर नापास विद्यार्थी आपल्याला काढायचे म्हणून सरळ हे 65% गुणाकारात घ्या. टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला विसरू नका. हे सरळ हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, पुन्हा 5 दोन्ही 10, 5 1 5 उरलं किती 1, 5 3 15, बे 1 बे, बे 1 12, जर आपण 13 गुणाकार या ठिकाणी जर 6 केलं 13 सांग मित्रांनो झाले किती बघा 13 सांग झाले 78. आता मित्रांनो बघा या जर आपण 120मधून जर 78 मायनस केले भेटते किती बघा 120 मायनस जर आपण 78 केलं सरळ 0तून 8 जात नाही, इथला एक इथं 8 10मधून जर बघा 8 गेले उरले किती 2, पुन्हा या ठिकाणी 11 11तून जर 7 गेले किती बघा 4, म्हणजे किती बघा मित्रांनो 42 विद्यार्थी या ठिकाणी नापास झाले बघा, जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे शेवटचा प्रश्न बघा. तर काय म्हणतो 3 क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती? बघा TCSचा मोस्ट PYQ आहे. तर बघा 3 संख्यांची क्रमवार बघा 3 क्रमवार संख्यांची बेरीज किती 12 तर त्यांचा गुणाकार किती बघा. सरळ मित्रांनो या प्रकारचा प्रश्न मित्रांनो काय म्हणले सरळ हे 12 घ्या आणि 12ला मित्रांनो सरळ या 3 भागून टाका, आलं किती 12 1 12, 12 दोन्ही सॉरी
3 चौक मित्रांनो किती 12 या ठिकाणी आलो. ओके, 3 चौक म्हणजे बघा इकडे 4 आलं. सरळ आता 4च्या पलीकडली संख्या 5 आणि अलीकडली 3. आता याचा जर गुणाकार केला आपल्याला 3 गुणाकारात 4, 4 गुणाकारात 5. ओके, 3 चौक 12, 12 पंचे 60. ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी 60 आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा. ओके, तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे बघा जे की ठाणे महानगरपालिका भरती 2025 साठी बघा TCS पॅटर्न मित्रांनो बघा रिपीट केलेली मोस्ट PYQ प्रश्न संच या ठिकाणी. ओके, जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला या ठिकाणी आवडला असेल लाईक करा. तुमचे मित्रमैत्रिणी बघा जे कोणी असतील त्यांना मित्रांनो या ठिकाणी आपला हा संपूर्ण भाग शेअर करा. आणि अद्याप जर तुम्ही एवढं सांगून देखील बोंबलून देखील जर तुम्ही अप्लाय केलं नसेल अवश्य अप्लाय करा. तुमच्यासोबत तुमचे जे कोणी विद्यार्थी मित्र मैत्रिणी नातेवाईक बघा जवळचे दूरचे कोणीही असो त्यांना सांगून टाका मित्रांनो. कारण बघा एक तुम्हाला या ठिकाणी सरकारी महाराष्ट्र शासनामध्ये भरती होण्याची एक सर्वात मोठी आणि आनंदाची बघा या ठिकाणी एक बातमी आहे. म्हणून बघा अवश्य अप्लाय करा. ओके, आणि आपला महाटोकला जर बाय केला नसेल अवश्य बाय करा आणि आत्ताच अभ्यास चालू करा. तर बघा भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.